हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। प्रचार थांबला। देशभरात 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान। महाराष्ट्रातील बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिमसह हिंगोली, नांदेड, परभणी, अमरावती, वर्धा या मतदारसंघात मतदान पार पडणार। भाजपच्या ट्रॅपमध्ये अडकणारा अजित पवार नाही, माझं काम रोखठोक, लेचापेचा नाही। रात्री 9 वाजता टीव्ही 9 मराठीवर अजित पवारांची पहा महामुलाखत। आमची भूमिका पटत असेल तर पुढे काहीही होऊ शकतं। टीव्ही 9च्या मुलाखतीतनं शरद पवार गटासाठी अजित पवारांकडनं अप्रत्यक्षपणे दार खुलं। पुढच्या 4 ते 5 वर्षात कळेल राष्ट्रवादीची सूत्र कोणाकडे, नेतृत्व सुळेंचं की अजित पवारांचं, या प्रश्नावर अजित पवारांचं टीव्ही 9च्या मुलाखतीत बेधडक उत्तर। मतमोजणी आधीच अमरावतीचा निकाल लागला। हे भाजपचे बावनकुळे कसं काय सांगतात? देशात कायद्याचं राज्य आहे की नाही? बच्चू कडूंचा भाजपला सवाल। शिखर बँकेच्या कथित 25,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपात अजित पवारांना दिलासा। सुनेत्रा पवारांसह अजित पवारांना क्लीन चिट, घोटाळ्याचे पुरावेच नसल्याचा रिपोर्ट। खुद्द मोदी आणि भाजपनंच केलेल्या आरोपातून अजित पवारांना क्लीन चिट कशी? विजय वडेट्टीवारांची टीका। भाजपसोबत गेल्यानंतर सर्व घोटाळे धुतले गेल्याचाही दावा। माफी मागायचीच असेल तर पीडित शेतकरी कुटुंबियांची मागा। अमरावतीच्या सभेतनं अमित शहांचा पवारांवर हल्लाबोल। राणांच्या पाठिंब्याबाबतच्या पवारांवरती वक्तव्यावरनं टीका। मतदान करण्याआधी घरच्या सिलेंडरला नमस्कार करून जा, शरद पवारांनी ऐकवला मोदींचा व्हिडिओ। महागाईवरनं भाजप सरकारवर हल्लाबोल। पवारांचे व्हिडिओ आम्ही दाखवले तर किती कोलांट्या उड्या आहेत हे दिसेल। देवेंद्र फडणवीसांचा पवारांना इशारा। अमित शहा बंद दाराआड शब्द देत नाहीत। सत्तेसाठी बाळासाहेबांची खोटी शपथ घेऊन हिंदुत्वाचा गळा घोटणाऱ्यांना शहा सोडतही नाहीत। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। भावी खासदार पूनम महाजनांचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल। उत्तर मध्य मुंबईसाठी आशिष शेलार आणि पराग आळवणी यांच्या नावाची चर्चा। अद्याप उमेदवारी निश्चित नाही। येरमाळामधील येडेश्वरी देवीचरणी लाखो भाविकांचा जनसागर उसळला। यात्रोत्सवातील चुनखडी वेचण्याचा मुख्य सोहळा। महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांचीही झाली मोठी गर्दी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।